नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, नवीन अपडेटसाठी माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला माझे व्हिडिओ मिळतील. बघा मित्रांनो, संस्थेना 7 तारखेपर्यंत अपडेट करण्याची संधी मिळाली होती. ही संधी 7 तारखेपासून आता 14 तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर सिलेक्टेड कॅन्डिडेटनी जॉईन केली नसेल, तर त्याला रिप्लेस करून जे वेटिंग लिस्टवर तुम्हाला दाखवत आहे, अशा कॅन्डिडेटला पुन्हा एकदा संधी मिळू शकते मित्रांनो. बघा मित्रांनो, आपण जर लॉग इन आय डीवर चेक केलं तर तुमच्या सगळ्यांची लॉग इन आय डी अपडेटेड दिसेल आणि तुम्हाला असे रिमार्क्स पण आले असेल की यस, इंटरव्ह्यूला डेमोला प्रेझेंट आहे, बट तुम्ही रिजेक्ट झालेले आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू डेमोला तुम्ही प्रेझेंट आहात, पण तुम्ही अजूनपर्यंत वेटिंग लिस्टवर आहात. आणि तिसरा असेल रिमार्क तुम्हाला की यस, इंटरव्ह्यू आणि डेमोसाठी तुम्ही रेडी म्हणजे आले होते आणि तुम्ही सिलेक्ट पण झालेले आहे. तर बघा मित्रांनो, इथे असं आहे की जो सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे, तो जोपर्यंत जॉइन करत नाही, तोपर्यंत वेटिंगवाल्याला चान्स मिळत नाही मित्रांनो. 14 तारखेपर्यंत आणखी मुदतवाढ झालेली आहे. तर यामध्ये जे वेटिंगवर दाखवत आहे, त्या लोकांचे 100% चान्सेस आहे मित्रांनो, की त्यांना संधी मिळू शकते. कारण की भरपूर असे उमेदवार आहे, की जे ऑलरेडी मित्रांनो जॉइन आहे आणि त्यांनी जॉइन केलेलं आहे आणि ते रुजू पण आहे त्या ठिकाणी. त्यांना फक्त हे एक्स्ट्रा ऑप्शन आहे आणि तिथे पण ते सिलेक्ट झालेले आहे. मग ते त्यांच्यावर डिपेंड राहील, की त्यांना जॉइन करायचं आहे की नाही मित्रांनो. तरी माझी तुम्हाला विनंती आहे, की ज्यांचं वेटिंग लिस्टवर दाखवत आहे, त्यांना 100% चान्स आहे. त्यांनी वाट पाहावी. त्यांचे कंटिन्युअसली तुम्ही तुमचा लॉग इन आय डी चेक करत राहावा, की तुमचे जे रिमार्क आहे ते चेंज झाले का मित्रांनो. कारण की नक्कीच 14 तारखेपर्यंत भरपूर चेंजेस आपल्याला पवित्र पोर्टलवर किंवा उमेदवारामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो. कारण की सिलेक्टेड कॅन्डिडेट पण जॉइन करायचं की नाही हे त्यांच्यावर डिपेंड आहे आणि मोस्टली उमेदवार मित्रांनो जॉइन आहे. त्यामुळे 100% तुम्हाला काय आहे चान्सेस आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला वाट पाहिजे अजून 14 आणि जर रिमार्क डायरेक्ट रिजेक्टेड दाखवत असेल, तर तुम्ही त्या पोस्टसाठी ॲप्लिकेबल नाही आहे, तुम्ही रिजेक्ट झालेले आहे, असं समजून घ्यायचं मित्रांनो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी मित्रांनो, की सगळ्यांचे मला कमेंट येतात, की "मॅडम, कन्व्हर्जन राउंड होणार आहे का? कन्व्हर्जन राउंडची लिस्ट लागणार आहे की नाही?" मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, ही प्रोसेस झाल्याच्या नंतर विथ इंटरव्ह्यू राउंडची प्रोसेस पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर मित्रांनो, कन्व्हर्जन राउंडची लिस्ट नक्की लागते मित्रांनो. आणि ही कन्व्हर्जन राउंड लागण्याचं कारण असं आहे मित्रांनो, हा जो विथ इंटरव्ह्यू राउंडचा फेज झालेला आहे, यामध्ये खूप सारे उमेदवार अब्सेंट होते मित्रांनो. एकास 10 प्रमाण होतं, पण मित्रांनो फक्त 1 आणि 2 उमेदवार इंटरव्ह्यूसाठी गेलेले आहे मित्रांनो. तर भरपूर साऱ्या जागा अजून रिक्त आहे आणि ते कास्ट वाईज कन्व्हर्ट होणारच आहे मित्रांनो. म्हणजे ही प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर कन्व्हर्जन राउंडची लिस्ट नक्कीच लागेल मित्रांनो. म्हणजे तिथे पुन्हा तुम्हाला होप आहे, की तुम्हाला पुन्हा एकदा यामध्ये चान्स मिळू शकतो कन्व्हर्जन राउंडसाठी. व्हिडिओ किंवा माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.